छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल तुटवड्याच्या एका अफवेनं नागरिक हवालदिल. रात्रीच पेट्रोल पंपावर लागल्या होत्या लांब रांगा. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. आयसिसशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यामध्ये धरपकड. कुवैतमध्ये अडकलेल्या मुलाला मदत करा. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची विनंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह पंतप्रधानांकडे केली विनंती. आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. विमान अपघाताच्या अहवालावरती रोहित पवार काय बोलतात याकडे लक्ष. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा ते घेणार भेट. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही पवार गटाची इच्छा. राज्यसभेसाठी मविया एकच उमेदवार करावा. जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मवियाचे सर्व भागीदार जागेबाबत तसेच राजकीय जुळवाजुळवी करण्याबाबत एकत्र येतील. आदित्य ठाकरेंची माहिती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार. 6 राज्यांमधून 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे 14 नगरसेवक अडचणीमध्ये. मनपाकडून अपात्रतेच्या नोटिसा देण्याच्या हालचालींना वेग. प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा नगरसेवकांवर आरोप. पंढरपुरात पोलिसांची ट्रक चालकाला मारहाण. दंड भरून सुद्धा पोलिसांना मारहाण केली. ट्रक चालकाचा पोलिसांवर गंभीर आरोप. युद्धामुळे सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. मद्यधुंद व्यक्ती घेऊन आला निर्भया पथकाची गाडी. नागरिकांनी बकोटीत धरून केलं पोलिसांच्या हवाली. T20 वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनल सामना आज कोलकात्यामध्ये रंगणार. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना. क्रिकेट प्रेमींचं लक्ष.